श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। 30 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी नवरात्रीची महाअष्टमी आलेली आहे। या दिवशी महागौरीची पूजा केली जाते। या दिवशी देवी आईने महिषासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता। त्यामुळे या दिवशी सर्व वाईट शक्तींचा अंत आहे तो होतो। त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी तसेच आपल्यामध्ये जे काही थोड्याफार प्रमाणात अवगुण असतात, बघा तुमच्यामध्ये माझ्यामध्ये थोड्याफार का प्रमाणामध्ये होईना अवगुण हे असतात, थोड्याफार प्रमाणात तामसी वृत्ती ही असते। त्यासाठी आपल्यामध्ये जे काही वाईट आहे हे सर्व काही नष्ट करण्यासाठी, त्याचा नाश करण्यासाठी या दिवशी आपल्याला एक कोहळ्याचा उपाय आहे तो करायचा आहे। एक कोहळा आहे तो आपल्याला या ठिकाणी आहे तो अर्पण करायचा आहे। तसेच या दिवशी एक पोटली आहे ही आपल्याला तयार करून ती सिद्ध करून आहे ती आपल्याला बांधायची आहे। या ठिकाणी जर बांधली तर संपूर्ण वर्षभर आपल्या घरात वाईट शक्तीचा शिरकाव हा होत नाही, एवढा हा प्रभावशाली उपाय आहे। तसेच या दिवशी आपण कोणत्या सेवा आहेत ह्या करायच्या आहेत याची थोडक्यात माहिती आहे त्यात आपण पाहूया। या दिवशी कन्यापूजन आहे ते आपल्याला करायचं आहे अष्टमीला। त्याचबरोबर देवीची ओटी जर आत्तापर्यंत आपण भरलेली नसेल तर नक्कीच आपण ओटी आहे ती भरावी। त्याचबरोबर या दिवशी सर्वात महत्त्वाचा जो विधी आहे तो म्हणजे हवन। हवन हा विधी आहे तो या दिवशी आपल्या घरामध्ये झालाच पाहिजे। तो का करायचा असतो, तो कशा पद्धतीने करायचा आहे, त्याचबरोबर कन्यापूजन, ओटी या संदर्भातले हे जे सर्व व्हिडिओ आहेत हे आपल्या चॅनलवरती अगोदरच अपलोड आहेत, हे केलेले आहेत। तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्कीच तुम्ही पहा आणि त्यानुसार तुम्ही ह्या सेवा आणि उपाय आहेत ह्या करा। आता या दिवशी आपल्याला उपाय आहे ते एकूण 3 आहेत हे करायचे आहेत। अगदी साधे सोपे आहेत आणि अतिशय प्रभावशाली हे उपाय आहेत। तर आता आपण पाहूया हे उपाय आहेत ते आपल्याला कशा पद्धतीने आहेत हे करायचे आहेत। सर्वप्रथम आपण पाहूया की आपल्याला पोटली आहे ही कशा प्रकारे तयार आहे ती करायची आहे। पोटली ही का तयार केली जाते, का तर आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा प्रभाव आहे हा होऊ नये यासाठी पोटली आहे ही तयार करायची आहे। तर ती पोटली तयार करण्यासाठी आपल्याला एक पिवळं वस्त्र आहे हे घ्यायचं आहे। पिवळं वस्त्र आपल्या हाताच्या मापा एवढं जरी असलं तरी चालेल। यामध्ये आपल्याला तुरटी घ्यायची आहे। लाल गुंज आहे ते आपल्याला एकूण 2 आहेत हे घ्यायचे आहेत। 2 लवंग फूल असलेले आहेत त्या घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर लोबान व गंधक हे घ्यायचं आहे। हे लोबान आणि गंधक आहे हे आपल्याला नक्की ज्या ठिकाणी पूजेचं साहित्य मिळतं त्या ठिकाणी आपल्याला ते मिळून जाईल। मी तुम्हाला स्क्रीनवरती याचा फोटो आहे ते दाखवले आहेत ते कशा प्रकारचे असतात। तर हे सर्व आहे ते आणायचं आहे आणि ते आपल्याला अभिमंत्रित आहे ते करायचं आहे। सर्व एकत्रित घेऊन त्या पोटलीमध्ये बांधायचं आहे आणि ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि हे आपल्याला अभिमंत्रित आहे हे करायचं आहे। अभिमंत्रित करण्यासाठी आपल्याला घटाच्या समोर आहे ते बसायचं आहे किंवा तुम्ही देवघराच्या समोर बसला तरीही चालेल, त्या ठिकाणी बसायचं आहे आणि जे सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे याचं पठण आपल्याला अगदी मन लावून आहे हे करायचं आहे। अजिबात आपलं मन आहे ते विचलित होऊन द्यायचं नाही, दुसरीकडे लक्ष द्यायचं नाही। तुम्ही ते 3 वेळा किंवा जास्तीत जास्त 11 वेळा आहे हे आपल्याला सिद्ध कुंजिका स्तोत्र आहे हे याच्यावरती बोलायचं आहे आणि नंतर आपण देवी मातेला प्रार्थना ही करायची आहे की माझ्या घरातील सर्व वाईट शक्तींचा आणि तामसी वृत्तीचा नाश व्हावा अशी प्रार्थना करून ते आपल्याला घ्यायचं आहे। आणि हे आपल्याला घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर जाऊन चौकटीच्या वरती आहे हे आपल्याला बांधायचं आहे। हे तुम्ही घराच्या बाहेरच बांधू शकता असं नाही, तर तुम्ही तुमचं व्यवसाय असेल किंवा एखादं दुकान असेल तुमचं त्या ठिकाणीही तुम्ही हे आहे ते बांधू शकता। अतिशय प्रभावशाली याचा उपाय आहे, हे नक्कीच तुम्ही बांधून पहा, तुम्हाला खूप चांगला प्रभाव आहे तो जाणवेल। हा उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळी आहे तो करायचा आहे। अगदी स्त्री पुरुष हा उपाय कोणीही करू शकतं। तसेच दुसरा उपाय आहे तो एक आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे जर कोणाला वाईट नजर झाली असेल, त्यामुळे कोणाला त्रास होत असेल किंवा सतत नजरदोष एखाद्याला जर होत असेल, असं जर काही होत असेल आपल्या मुलांच्या बाबतीत, मिस्टरांच्या आपल्या बाबतीत असं जर होत असेल, त्यामुळे ते सतत आजारी पडणे किंवा त्यांची चिडचिड होणे, त्यांच्या बाबतीत म्हणजे सतत प्रॉब्लेम निर्माण होणे असं जर होत असेल तर अशा व्यक्तीला तर काय करायचं आहे की आपल्याला एक लिंबू आहे ते घ्यायचं आहे आणि ते लिंबू त्यांच्या डोक्यावरून आहे ते 7 वेळा आपल्याला फिरवायचं आहे आणि ते कापायचं आहे, मधून कापायचं आहे। त्याचे 2 भाग आहेत हे आपल्याला तयार करायचे आहेत आणि ते नंतर आपल्याला टाकून द्यायचे आहेत। हे सर्व करत असताना देवी आईला आपल्याला प्रार्थना आहे ती करायची आहे। देवी आईचं नामस्मरण आहे हे आपल्याला करायचं आहे। हा उपाय आहे हा आपण या नवरात्रीमध्ये जर केला तर नक्कीच वाईट शक्तींचा नाश होतो, जो काही त्रास आहे तो नष्ट होतो। त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तिसरा जो उपाय करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरातील सर्व वाईट शक्तींचा
नाश करण्यासाठी, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर सतत आजारपण जर होत असेल किंवा नवरा बायकोमध्ये जरी वाद होत असतील, मुलांची चिडचिड होत असेल, तसेच आपल्याबद्दल एखाद्याची भावनाही चांगली नसेल, तर आपल्याला नजर दोष आहे तो लागतो. अगदी आपण एखादी वस्तू आहे ही खरेदी केली किंवा एखादी नवीन काहीतरी आपण केलं तर तशा व्यक्तींना हे आपलं बघवत नाही, असं बऱ्याच जणांच्या बाबतीत आहे ते आजकाल घडतं. यासाठी आपल्याला हा उपाय आहे तो करायचा आहे. हा उपाय आहे तो आपल्याला संध्याकाळीच आहे हा उपाय करायचा आहे. पुरुष कोणीही करू शकतं. यासाठी आपल्याला एक कोहळा आहे हा आणायचा आहे. तो आपल्याला स्वच्छ आहे तो धुवून घ्यायचा आहे. यानंतर तो स्वच्छ पुसून आहे तो घ्यायचा आहे. देवघरासमोर बसा किंवा तुम्ही घटासमोर बसा जर घटस्थापना असेल. हा जो कोहळा आहे तो आपल्याला पाटावरती मांडायचा आहे. या कोहळ्याला आपल्याला हळदी कुंकू आहे हे अर्पण आहे ते करायचं आहे. धूप दीप अगरबत्ती आहे हेही आपल्याला अर्पण आहे ते करून घ्यायचं आहे. आणि नंतर देवी आईला आपल्याला एक प्रार्थना आहे ही करायची आहे. जसे तू महिषासुराचा वध करून तामसी वृत्तीचा नाश केला, तसेच माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या मनातील तामसी वृत्तीचा नाश कर. वाईट शक्ती बाधा घराबाहेरच राहू दे, अशी प्रार्थना आहे ही आपल्याला करायची आहे. आणि नंतर हा जो कोहळा आहे तो आपल्याला मधोमध आहे तो कापायचा आहे. याचे 2 भाग आहेत हे तयार करायचे आहेत. आणि नंतर हा जो कोहळा आहे त्याला आतून दोन्ही जे आपले कापलेले आहेत त्याला आतून संपूर्ण कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे. कुंकवाने असे भरवून आहे ते घ्यायचे आहेत. आणि नंतर तो आपल्याला देवी मातेचं ज्या ठिकाणी मंदिर असेल त्या ठिकाणी हवन हे केलेलं असेल तर त्या हवनामध्ये आहे हे आपल्याला जाऊन टाकायचं आहे किंवा त्या हवनाच्या शेजारी आहे त्या ठिकाणी नेऊन ठेवायचं आहे. आणि जर आपल्याला जर हवन केलेलं जर नाही, कुठे जर काही कारणास्तव जर नाही आपल्याला तेथे जाणं झालं, तर आपण काय करायचं आहे की ज्या ठिकाणी 4 रस्ते एकत्र येतात अशा ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी तो कोहळा आहे तो आपल्याला टाकून आहे तो द्यायचा आहे. असं आपल्याला करायचं आहे. हे सर्व करत असताना म्हणजे आपण ज्यावेळेस रस्त्यावर टाकणार आहोत त्यावेळेस कोणालाही त्रास होऊ नये, म्हणजे कोणाचं त्या ठिकाणी घर असू नये किंवा अशा प्रकारचा जो त्रास आहे तो कोणाला होऊ नये याची काळजी आहे ही आपल्याला घ्यायची आहे. कोणतंही आपण करत असताना त्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये याची काळजी आहे ती आपण नक्कीच घ्यावी. आणि हे सर्व केल्यानंतर आपण घरी आल्यावरती आपले हातपाय आहेत हे धुवायचे आहेत आणि नंतरच आपल्याला जे काय करायचं आहे ते आपलं नंतर तुम्ही करू शकता. अशा प्रकारचे हे जे उपाय आहेत हे आपल्याला अष्टमीलाच आहेत हे करायचे आहेत. खूपच प्रभावशाली हे उपाय आहेत. नक्कीच हे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता. आता यामधील तुम्ही म्हणसाल की सर्वच उपाय आहेत हे करावेत का? तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहे. तुम्हाला जरी सर्व उपाय जरी करायचे असतील तरी हे तिन्ही उपाय आहेत ते तुम्ही करू शकता किंवा यामधील कोणताही एक उपाय जरी केला तरी चालू शकतो. तुमच्या इच्छेवरती अवलंबून आहेत. हे सर्वच उपाय आहेत हे तेवढेच प्रभावशाली आहेत. श्री स्वामी समर्थ.